नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे परत आपल्या ट्रेडिंग नॉलेज अँड सायकोलॉजी या युट्यूब चॅनलमध्ये. ओके, तर आपण आज निफ्टीचं वीकली अनालिसिस करणार आहे आणि नंतर आपल्याला काय पाहायचं आहे, वीकली अनालिसिस आणि गोल्डचं अनालिसिस आपण आज करणार आहे. ओके, लवकर करूया कारण की आपल्याला समजणं महत्वाचं आहे. लवकर करूया म्हटलं म्हणजे मला सांगायचं आहे की ह्यामध्ये सांगण्यासारखं जास्त काय नाही, फक्त समजून घ्या की नेमकं काय चालू आहे. ओके, हे जे आहे ना, हे सध्या हे डेली कॅन्डल आहेत. ठीक आहे, ह्याला आपण काय करूया, कन्वर्ट करताना ह्याला वीकली मध्ये कन्वर्ट करूया. त्यानुसार बघा आपल्याला दिसते काय, ह्या लास्टच्या कॅन्डलनुसार दिसते काय ती बघा. पहिल्यांदा लास्टच्या कॅन्डलला दिसते की मार्केटमध्ये पहिल्यांदा काय झालं की बायर ऍक्टिव्ह झाले, बायरनं ट्राय केले की वरच्या साईडला जायचं, पण नंतर सेलरनं ऍक्टिव्हेट होऊन काय केले की डाऊन साईडला आणलंय. ओके, ते आपल्याला पहिल्या कॅन्डल दिसते. म्हणजे आपण जर लाईन चार्ट जर करायचं झाला तर बघा, ही झाली वीकली मध्ये ओपन प्राइस. तिथून काय केलं, बायरनं काय केलं की स्ट्रॉंग वर जायचा प्रयत्न केला, पण नंतर एंडिंगला सेलरनं काय केलंय की मार्केटला परत एकदा खाली आणून ठेवलेलं आहे. ते कुठं 24,000 पैसे आणून ठेवलेलं आहे. आता आपल्याला दिसतंय काय, जर मार्केट तेव्हा मार्केट हे जे आहे का 23,800 जेव्हा ब्रेक करेल त्यावेळी आपल्याला एक डाऊन साईडची एंट्री चांगली मिळू शकते. ओके, हे आपल्याला आताच्या कंडिशन दिसते. ओके, आणि आपल्याला ह्याच्यावर जर मार्केट समजा 24,000च्या वरच होल्ड करत असेल तर बाईंग करताना विचार करून बाईंग करा, कारण की हा पूर्ण झोन सेलिंगचा झोन आहे. इथे आपल्याला विचार करून का ट्रेडिंग करावं लागते, कारण की इथे काय होतं माहितीये का, इथे ट्रेडिंग करताना जो सेलर आहे ना, तो सेलर ऍक्टिव्ह असल्यावर काय होतं, इथे एक तर प्रॉब्लेम असा की इथून मार्केट पर्यंत डाऊन साईड येऊ शकतं. एक प्रॉबिलिटी आहे. आणि दुसरी प्रॉबिलिटी अशी आहे की एसएल हिट झाल्यामुळे सेलरचा मार्केट हिथून वरच्या साईडला जाऊ शकतं. त्यामुळं वरच्या साईडला ट्रेडिंग करताना जरा विचार करूच करा. त्या मला फक्त एवढं सांगायचं होतं. ओके, आपण आता काय करूया की डेली कॅन्डल पाहूया, ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं. ओके, आता बघा इथं सेम मी मग जे तुम्हाला जे सांगितलं तेच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला डेलीमध्ये काय दिसतं की डेलीमध्ये कन्फ्युजन चालू आहे, मार्केटला काय काय चालू आहे ते समजून आहे. कारण की कसं इफेक्ट असा व्हायला लागलाय ना मार्केटमध्ये की न्यूज येते, परत नंतर न्यूजचा इफेक्ट होतोय, परत नंतर काय होतं की बाबा की काहीतरी न्यूज आल्यामुळे आपल्याला इफेक्ट त्याचा साईड इफेक्ट बघायला आपल्याला मार्केटमध्ये मिळतं. त्यामुळे आपल्याला ट्रेडिंग करताना काय करायचं आहे, प्राइस ऍक्शन वॉच करायची आहे. ओके, जर तुम्ही प्राइस ऍक्शन वॉच करून एंट्री घेत असाल तर बेस्ट आहे. प्लस प्लस ह्याचा असा अर्थ आहे की जेव्हा तुम्ही एंट्री घ्याल त्यावेळी तुमच्यापाशी जो सेटअप आहे तो ऍक्टिव्ह होणं गरजेचं आहे. नंतर तुमचं जे एसएल आणि टार्गेट आहे ते मिळण्यानंतरच एक्झिट करायचं आहे. ही कंडिशन असतात ते आपल्याला फॉलो करावं लागतं. त्यामध्ये जर तुम्ही ते फॉलो केलं तर तुम्हाला प्रॉफिट होण्याची प्रॉबिलिटी जास्त होते. ओके, आता डेलीमध्ये बघा काय दिसतं, डेलीमध्ये आपल्याला एक डोजी कॅन्डल फॉर्म झालेला दिसते. ह्याच्यामध्ये मी काय सांगेन सेम सांगतो. बघा मार्केट ओपन कसं होतं चेक करा. मार्केट ओपन जर समजा 24,000 पैसे होत असेल ना, तर आपल्याला इथं वॉच करावं लागेल. ह्याचं जेव्हा ब्रेकआउट होईल, जी ओपन प्राइस आहे त्याचा ब्रेकआउट होईल ना, तेव्हा आपल्याला एक एंट्री घ्यायची आणि काय करायचं की 1:1 to 1:2 आपल्याला ट्रेड करायचा आहे डायरेक्ट वरच्या साईडला. कारण की इथं काय होऊ शकतं बाबा की वरच्या साईडला परत सेलर ऍक्टिव्ह होऊन परत मार्केटला डाऊन आणायचा प्रयत्न करू शकतात. हे मी आता सांगतोय तुम्हाला. आणि जर मार्केट मला 23,400 खाली 23,800 खाली 23,800 खाली मार्केटला जर निफ्टी जात असेल तर आपल्याला सेलिंग करायचा चान्स वाटू शकतो. तो पण 23,022 पर्यंत मार्केट येऊ शकतं, कारण की जो हा गॅप आहे ना, तो गॅप फिल करायला मार्केट येऊ शकतं, हे मला वाटतं. ठीक आहे, हे होतं निफ्टीचं अनालिसिस. आता आपण काय करूया की गोल्डचं अनालिसिस करूया. त्यासाठी आपल्याला गोल्डचं चार्ट ओपन करणं गरजेचं आहे. बघा मी गोल्डचा चार्ट ओपन करतोय. ओके, गोल्ड चार्ट मध्ये सध्या काय दिसतंय आपल्याला, बघा ही डेली कॅन्डल आहे. आपण डायरेक्ट डेली कॅन्डल मध्ये पहिला तुम्हाला सांगतो की नेमकं काय होतं. बघा डेली कॅन्डल मध्ये आपल्याला एक रेंज दिसते. मी तुम्हाला ही रेंज सांगतोय. बघा ह्या रेंजचा अर्थ असा आहे की मार्केट सध्या ह्या रेंजमध्ये 1,50,000 ते 1,52,000 म्हणजे म्हणायचं झालं तर 2,500 पॉईंट मध्ये मार्केट सध्या काय करतंय की गोल्ड ट्रेड करते. जेव्हा मार्केट समजा 1,50,000च्या खाली जाईल त्यावेळी आपल्याला एक डाऊन साईडची चांगली एंट्री मिळू शकते. चांगली म्हणण्यासाठी जर तुम्हाला सेल करायचं असेल तर. आणि जर मला मार्केट समजा 1,52,500च्या वर जो आहे तो जायला दिसेल त्यावेळी आपल्याला जे गोल्ड आहे ना ते परत 1,56,000 अशा ह्या रेंजमध्ये गेलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतं. ह्याच्यामध्ये ट्रेड करताना सध्या कसं आहे, एक साईडवेज ट्रेडिंगची प्रोबॅबिलिटी जास्त आहे. जोपर्यंत ब्रेकआउट होत नाही तोपर्यंत. जेव्हा हे ब्रेकआउट होईल त्यावेळी आपल्याला वर साईडला पाहायला मिळू शकतं. आणि जेव्हा मार्केट 1,50,000च्या खाली येईल त्यावेळी आपल्याला गोल्डन डाऊन साईडला अजून केलेलं पाहायला मिळतं. आणि इथं 1,48,000 हे पहिल्यांदा आपलं टार्गेट असू शकतं, कारण की हे काय करायचं की टेस्ट करायला येऊ शकतं. नंतर ते डिसाईड होईल ते प्रायझेक्शननुसार. ओके, हे होतं आता गोल्डचं पण अनालिसिस.
ठीक आहे, तुम्हाला कसं वाटलं ते समजा, मला सांगा तुम्ही कमेंट बॉक्समध्ये. जरा थोडा आवाजाचा प्रॉब्लेम झाला असेल तर जरा तो समजून घ्या. ओके, बाय, भेटूया नंतर.